पण आपण त्याला विसरतो. आपण त्याला विसरल्यामुळं आपल्याला रोगराई सुट्टी बेमारी काही नसलेलं. आणि आपण जर भगवंताचं नाम चिंतन केलं तर आपली रोगराई नाहीशी करणारा भगवंतच आहे. पिढा लावणारा बी देवच आहे बरं का. की म्हणून तुम्ही करता करीत काय बी करणारा, अग्नी पेटविणारा मीच आहे, विजिणारा बी मीच आहे म्हणणार. बुद्धी देणारा तेच आहे ना. बुद्धी देणारा तेच आहे, काही करायला लावणारा भगवंत तेच आहे. तेच आपल्या देहामध्ये प्रगट होऊन तेच करता करिता भगवंतच आहे. आपण तप करण्याची काय जरूरत नाही, जप करावा. मग जपा तपाच्या राशी देव नांदे तयापाशी. जपा तपाच्या राशी म्हणजे देव नांदे तयापाशी. म्हणजे जो काय जप तप करेल, जप करीन, नामचिंतन करीन, त्याच्यापाशी भगवंताला धावत पळत यावंच लागतंय. तर आपल्याकडे येत नाही. आपलं त्याचं आपल्याकडे जपही नाही, तप पण नाही, त्याच्याकरता आपल्याकडे भगवंत काय धाव घेत नाही. मग चंद्रभागी असण्यानं विधी हरी कथा समाधान चित्त सर्व काळ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. म्हणजे वैकुंठात काला दुर्लभ आहे. वैकुंठात काला नाही. आपल्या मृत्यू लोकामध्ये या पृथ्वीवर या धरणी मातेवरच काल आहे. साधू संत या धरणी मातेवरच आहे. साधू संत, साधू संत गेले आनंदी राहिले. साधू संत एकदा स्वर्गाला गेले की आनंद झाले. पुन्हा फिरू येत नाही जन्माला. ते पुन्हा 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 फिरून येत नाही. साधू संत एकदा गेले गेले त्यांना देव आज्ञा झाली की झाली, पुन्हा गेले की आलेच नाही. तर देवानी भक्त एक रूप झाले, मुळीच संचरले जैसे तैसे. जसा अग्नी आणि लाकूड एक रूप होतो, तसा देव आणि भक्त एक रूप होतो. त्या दोघांमध्ये काही भेदच राहत नाही. भक्तात आणि देवामध्ये काहीच भेद राहत नाही. त्याच्याकरता आपल्या पवित्र तुळशीला सकाळी रामकृष्ण हरी असा आपला मंत्र उच्चारित घेत आपल्या तुळशी मातेला काय करावा, स्नान घालावा, आंघोळ घालावा, तुळशी मातेला पाणी घालावा आणि पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यात घालावा. ते आपल्या पांडुरंगाचं मंगळसूत्र आहे, भगवंताचं. बिगर माळीचं कधीच राहायचं नाही. आणि कोणी दिन दुबळा आपल्या दारात आला तर त्याला 5 घास खाऊ घालावा, तांबर पाणी द्यावा. त्याच्या आत्म्याला शांती भेटले, त्याचा आशीर्वाद आपल्याला लागतो. आपलं कल्याण होतं त्याच्या आशीर्वादाने. तर त्याचा तृप्त होतो देव. तर म्हणजे आत्मराम असल्यामुळे, भगवंत असल्यामुळे तो खाऊन पिऊन तृप्त होतो. आणि आपल्या हिंदू धर्माचं दैवत गाय या गेल्या गुरुवारी सांगितलं होतं, त्या गायीची एक सेवा करावं. आयुष्य सेवा करावं त्या गायीची. ती गाय आपल्याला आशीर्वाद देते, चांगला आशीर्वाद देते, आपलं कल्याण होतं त्या गायीच्या आशीर्वादाने. आपल्या दारामध्ये अंगणामध्ये गायीच्या म्हणजे शानाने सडा सारवण करावा. सूर्य निघायच्या टायमाला त्याच्यावर रांगोळी काढावा. सूर्यनारायणाचं तेज त्या रांगोळीवर सड्या सारवणावर पडलं ते आपल्याला आशीर्वाद भेटतो, चांगलं असतंय ते. पण आता काय राहिलं नाही, पण काही ठिकाणी आहे. आळूच करू नये, सकाळी उठून आंघोळ स्नान करावं. मना मिळाले मना भुलला एका जनार्दना. म्हणजे भगवंताला भक्त भुलला भगवंताला, आणि भगवंतही भक्ताला भुलला. द्वारकेची मृत एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. आपल्या एकनाथ महाराजाच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं कोणी, भगवंतानी. आणि त्यांचं धुणं पण धुतलं. कोणाचं, एकनाथ महाराजाचं. कोणी, देवानी. पण कुणाला काही भक्ताला कळलं नाही, एकनाथ महाराजाला काही कळलं नाही, देव आहे का कोण, आपल्या घरी कोण राहतोय ते. आपण भक्तीच केली पाहिजे. आणि आपल्याला भगवंतानी जन्म दिलाय. तुका म्हणे जन्म दिला असा देवान तया वास हो वैकुंठाशी. नाम पुष्प शुद्ध गळा झाला एक संसारा तुरा लाव.
म्हणजे आपल्या संसारात असावा असून नसावा, पण भजन वेळोवेळ करा. तुकाराम महाराजांनी संसार केलाय, नाथ महाराजांनी केलाय, प्रत्येकाने संत महात्म्यांनी संसार केलाय. आणि काय बाया पोरं मुलं हे संसार काय म्हणजे समुद्रामध्ये नेऊन टाकला नाही. सगळं करा, सगळं करा, पण भगवंताला बी सांभाळा. आपण सांभाळू, भगवंतालाही सांभाळू आपण सगळं. आपल्या प्रभू रामचंद्राला सीता माता होती, आपल्या भोलेनाथ बाबाला, शंकराला, महादेवाला पार्वती होती, आदिमाया शक्ती. आणि स्त्रीला कधी त्रास देऊ नये. पुरुषांनी स्त्रीला कधी त्रास द्यायचा नाही. आज स्त्रीच्या हाताने देवाला नैवेद्य जातो. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला काय येतं, आपल्याला स्वयंपाक येत नाही, आपण कटाळखोर आहेत, आपल्याला काय येतं जे त्याला. पण ह्या माता भगिनींना सकाळी उठून किती कष्ट करावं लागतंय. सडा सारवण झाड लोट सगळं, पुन्हा पोटाचा निर्वाह, स्वयंपाक धुणं पाणी सगळं किती कष्ट आहे ना. आपण त्रास देणं कामाचा नाही. आदिमाया शक्ती म्हणजे अर्ध्यांगी पार्वती घ्या. आणि आपण बी थोडं भक्ती केली पाहिजे, सगळ्यांनीच मिळून भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती हे अमृत आहे, अमृत आहे. नाम अमृत गोडी वैष्णवा योगिया बोल जा थोडं. हे नाम आणि गगनावनी वाढ नाम आहे. म्हणजे गंगाच्या आंघोळ्यापेक्षा बी नाम आहे. म्हणजे राम हेची असण्यान राम हेची मन, म्हणजे राम मन झालं पाहिजे, राम असण्यान झालं पाहिजे, आणि राम जन बी झालं पाहिजे. आपल्या नेत्राने सगळं जन राम दिसलं पाहिजे. आणि प्रत्येकात राम आहे, प्रत्येकात राम आहे बरं का. प्रत्येकात भगवंत भरलेला आहे. बिगर भगवंताचं हे कोणाचाही नाही. पशु पक्षी काही असा सर्व घटी राम, देहादेही एक, सूर्यप्रकाशक शस्त्र क्षमी. मग आपला उजवा नेत्र सुर्वे, डाव नेत्र चंद्र आहे. ह्या नेत्राने अमृत दृष्टीने पाहिलं पाहिजे. आपले नेत्र आपल्याला पोथी पुराणातलं म्हणजे अक्षर दाखवित येतं, म्हणजे चंद्र सुर्वे येतं. वाणीने प्रगट होतं, म्हणजे बोलायला होते वाणीने. अगोदर नेत्राला कळतंय राम नाम सगळं, नंतर वाणीला, मग नंतर कानाला ऐकू येतंय. त्याच्याकरता हे सगळे आहे. आपल्याला सगळंच असावा, म्हणजे नेत्र असावा, कान असावा, वाणी असावा. अंधा पुढे दीप खराशी चंदन, सर्पाशी दुर्गपणा करू नये, क्रोधी श्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनू नये. ही आपली अर्थ वाचा शिनून बी उपयोग नाही. आता इतकं सांगितलंय बडबड करून वटवट बेंडकी सारखं, एखादा का शब्द आहे ना, पण तुला मात्यात आमचा सांगितलं त्याला उपयोग सांभाळावं लागतं, डोक्यात धरावं लागतं. नाहीतर एका कानानं ऐकलं आणि एका कानानं सोडून दिला. हा म्हणजे खळाची संगती असं पाहिजे थोडं. मग गाढव असतं, गाढव त्याला खळ मानलेलं, पण ते निर्मळ पाणी पित. गाढव निर्मळ पाणी पित. आपण काय आता हे कोणी दारू पित, दारू पिऊ नये, ते येड लागतं त्याने त्या दारून. त्याच्यामुळे दारू पिऊ नये. महाराज ह्याच्यात गाढवानच कीर्तन ऐकलं, माणसं झोपले. हा माणसं झोपले. कीर्तन ते शास्त्र गाढव सांगते पवित्र बरं पाणी का पित, त्याच्या पुढे तंबाखू ठावर गाढव खातं का? दारू ठावर दारू पितं का गाढव? माणसं पितात. मग आता बघा ना, गाढव बरं का माणूस बरं? हा? कोण बरं आहे? हा? आंधळ्या पुढं किती बी उजेड करून ठेवा, त्याला अंधा रात सारखी निळवी सारखी. त्याच्याकरता अंधा पुढे दीप घराशी चंदन. गाढवाला चंदन किती बी लावा बरं, ते खुई खुई करून बोलणार जसा आंध्र दळी कुत्रे अनपढ माणसाला किती सांगा. नित्या दयाची ताट आणि ती खटूपटान बेंडू की वटवटा तैशेगा. प्रेमाविना भजन नाकाविना मोती अर्थाविना पोती वाचून काय. कुंकव नाही ठावन म्हणे की मी आहे भावीना देव कैसा. भावच नाही तर देवा मला पाव.
हं? मनी नाही भाव देवा मला पाव अज्ञान लोकाची लांब तिकडच धाव. लांबच त्याची मग आपल्या भावच नाही. हं? मग काय देव बाजारचा भाजीपाला आहे का? बाजारचा भाजीपाला भगवंत नाही. अगोदर आपल्याकडून घेतो भक्ती, भाव भक्ती आपल्याकडून घेतो, मग त्याचं काय ती पुन्हा भगवंत देतो. घेशी तवा देशी ऐसा असं शिवदास हो, घेशी तवा देशी आयसा असं शिवदास. आयसा असं शिवदात उदास. मग अगोदर शेती आपल्याकडून कष्ट घेते, शेती अगोदर कष्ट घेते, राब करून घेते आणि नंतर माल उत्पन्न देते. तसं भगवंत अगोदर कष्ट करून घेतो आणि मग त्यांच्याकडं काय ती ज्ञान प्राप्त करून आपल्याला देतो. असंच हे थोडंच आहे. ज्ञानेश्वरी वाचून पहा, 11वा अध्याय, 7वा अध्याय, 6वा अध्याय आणि शेवट आपण केलेल्या कर्माचं 17व्या अध्यायामध्ये आपण कुणाचा पैसा बुडविला, लबाड बोललो, कुणाला त्रास दिला, काही केलं ती 17व्या अध्यायामध्ये ते मग कशी कशी फेड आपल्याला. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले आयशे किती. मग केलेल्या कर्माचे मग असे किती कर्म केले, किती भोग आले, किती उपजले आणि किती मेले. त्याला काय उपयोग आहे? मरण तर कुत्र बी मरत आहे, पण काहीतरी पद्धत असते मरणाची. एका जनार्दनी कल्पनेची मुरला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. एका जनार्दनी कल्पनेची मुरला आणि हरी झाला ब्रह्मरूप. ब्रह्मरूप होण्याकरता त्याला मदत कशाची लागते? आपल्या रामनामाची मदत लागते. तेव्हा काय होतंय? ब्रह्मरूप होतंय. आपण आपल्या शेतीमध्ये वृक्ष लावतो, त्याच्या मुळाला पाणी घालायचं. मुळाला पाणी घातलं तर ते वृक्ष वाढत चालतं आणि त्याची वाढ होती. त्याला फांद्या, अनेक देशाला फांद्या पांगतात. एकाचे अनेक हरी हरी. मग एका बुडाची एक वृक्षाच्या फांद्या अनेक दिशेला पांगतात, हजारो फांद्या. त्याच्याकरता आपण भक्ती केलीच पाहिजे. मग सुखरूप आयशे कोण तुझे सांगा. मग पांडुरंगाच्या चरणावर एकदा लोटांगण घेतल्यावर, त्याचं नामचिंतन केल्यावर पांडुरंग आपला कसलाच इग्न येऊ देत नाही बरं का, नाही येऊ देत नाही इग्न, पण आटाआटी नसली पाहिजे. आणि तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठा दुर्लभ आहे आणि विशेष हा लाभ संता संगे. मग संताच्या संगती सहवासात राहिलं पाहिजे. संताच्या संगतीत राहिलं की चांगले संस्कार भेटतात, आपल्याला ज्ञान भेटतंय. आपण काय संत नाही, मला काय येत नाही, सांगता येत नाही, बोलता येत नाही, मला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, काय नाही. पण ज्या प्रकारे आंबा आंबट असतो, आंब्याचा आंबा आणि ते पिकल्यावर त्याचा पूर्ण त्याच्यातले कामकृत म्हणजे आंबटपणा सगळा जातो आणि गोड म्हणजे शहाजाला येतो, पिवळा त्याचा सुवास सुगंध सुटतो. तसा माणूस थोडा अनपड असतो, त्याचा त्याग होतो, त्याचा अधिकार करतात आपण. जाऊ द्या, हे अनपड आहे, हे उगा काहीतरी माणसाला बोलतय. तसं शेंदाड एक असतंय, पिकलिया शेंदे कडूपणा गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगा, काम क्रोध लोभ. हा ठाईच. मग ते शेंदाड पिकल्यावर सुवास येतो. आपण शेतीमध्ये शेंदाड पहिले लाईत होतो, आता नाही तर कडू असताना लात आणि जाऊ द्या हे कडू आहे म्हणून लात मारील, आणि पिकल्यावर त्याचा सुगंध सुवास मग आपण हुडकीत जायचं जायचं नाही त्याला. तसं आपण म्हातारे झालो, मग कडू पण गेलं. आपण आपला ध्येय समजा वयोवर्ध झाला की मग कडू पण गेलं, गोड पण आलं. मग त्याला काय म्हणायचं? पिकली शेंदे कडूपणा गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगा, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. अवघी आनंदाची सृष्टी झाली, जयानी घातली मुक्तीची गवानी, मिळवली मांदी वैष्णवांची. मग वैष्णवांची संगत, वैष्णवांची संगत मिळवायला भक्ती लागती, ताकद लागत नाही, भक्ती लागती, युक्ती लागत नाही. ब्रह्मरसाचा
घ्यावे कडा व्हावे सद्गुरूचा बचडा. ब्रह्मरसाचा कडा घ्यावा आणि सद्गुरूचा बचडा व्हावा. मग सद्गुरूचा बचडा झाल्यावर काय होतंय, म्हणजे गुरु करावा बळकट मंग धरावा म्हणलं तर सद्गुरूचा बचडा झाला की तो ज्ञानी झाला. सद्गुरूचा बचडा, ब्रह्मरसाचा कडा घ्यायला अमृत प्याला म्हणजे तो म्हणजे किती पवित्र झाला आणि ज्ञान भेटलं त्याला, म्हणजे ज्ञान प्राप्त झालं. तसा राम नाम आयसा उमटे, म्हणजे देहामध्ये ठसा उमटाला पाहिजे. राम नाम आयसा उमटावे देहामध्ये ठसा, देहात राम नामाचा ठसा उमटाला पाहिजे. ज्या प्रकारे आधार कार्डावर आपल्या तालुक्याचा, गावाचा, आपल्या नावाचा, वडिलाचा जसा नाव असतं ठसा असतो, तसं ग्रामपंचायतीचा ठसा असतो, तसा राम नामाचा ठसा आपल्या देहात उमटाला पाहिजे. तर एखादं पाळल्याला कुत्रा असतं, त्याच्या गळ्यामध्ये पट्टा असतो. नगो हे पाळल्याला ह्या दगड हाणायचा नाही. तसं आपण भगवंताच्या दारातलं कुत्र असतं, समजा भगवंताच्या दारातलं पट्टा असल्या म्हणजे हे तुळशीची माळ असावी. ह्याच्यावर कधी चोरट्याची झडप पडत नाही माळेवर तुळशीच्या. सुवर्णाचं दागिना असू द्या लगेच आपल्याला जीवच मारून ते नेते. पण तुळशीची माळ आपण काढून दिल्याने पण ते म्हणजे आपल्याच्याने पाळणं होत नाही, नको हे आपल्याला. तसं पवित्र तुळशीला काय करायचं, पाणी घालायचं. पंढरपूरची वारी करायची. आज एकादशी महिन्याची वारी करा किंवा वर्षाची वारी करा. आषाढी आषाढी कार्तिकी भक्तजन येते, साधूजन येते. चंद्रभागेमध्ये स्नान जे करते म्हणजे दर्शन येळा मात्रे तया होय मुक्ती. केशवाशी नामदेव माधवाशी नामदेव भावे वाळीती. तर आज आपण काय आरती केली नाही एकादशी करून. आणि माझ्या येड्याचं येड वाकडं बोललेलं बोलिले लेकुरे येडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारीला अधिकार मी आपुला तो का म्हणे ज्ञानेश्वरा. म्हणजे मी येड वाकडं बोललोय, मला काय येत नाही, पण मी पण जाऊ दे दुरी एकच घोंगडी पांघरो. जर हुकलं चुकलं तर माफ करा, क्षमा करा. आणि आपल्या पैठणची वर्षाला का वारी व्हायना, सगळेच आपण करू. पैठणची 12 महिन्याला व्हायना, आपल्या देऊची तुकाराम महाराजाची 12 महिन्याला व्हायना, पण गेलंच पाहिजे वारी करू. आपल्या नाथबाबाची, आळंदीची, आपल्या माऊलीची, ज्ञानेश्वर महाराजाची आणि पंढरपूरची. असं एक हे समजा देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करू. एक क्षणभर देव काय म्हणतो, एक क्षणभरच माझ्या दारात येऊन थोडं नामचिंतन दर्शन, एक क्षणभरच, जास्त नाही देव. आणि हे तुम्ही आलात भक्त, देवच आलात माझ्या भेटीला. आम्ही काय आळशीवर गंगा ओढून आली, तुम्ही आळशीवर गंगा येतात ओढून. मग निमित्ता कारणी बसलेलो इथं. मला काही येत नाही, मला कळतही नाही, वळतही नाही. तुम्हाला सांगत ती भगवंत सांगत असं मला काय कळत नाही. सत्य गुरु राया कृपा मज केली परी नाही घडली सेवा. काय माझ्याच्याने सेवा घडत नाही देवाची, भगवंताची सेवा घडत नाही, माझ्याच्याने जपतप बी घडत नाही, काहीच नाही. पण आपण सगळे भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. संता संगे सर्व काळा कंड प्रेमाचा कल्लोळ. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची जाण. कल्पाविषयी व्हावे कुळा माझ्या सकळारच्या दासा. कल्पनेची बाधा न कोण्या काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लाज राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. नामा म्हणे तया सावे कल्याण जामकी निदान. पांडुरंगा मागणे एक तुझं प्रत्य आहे देशील तरी पाय पांडुरंगा. या संताशी निवारावी याची मदत ये आणि तुझं नाही काही न माग तुझं माग पायी संताचे भजन. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. सुख रूपायचे कोण तुझे सांगा माझ्या पांडुरंगा सारखा तो नल हिंडने म्हणून ते काय साधनाची नया टाटी. चंद्रभाग्य असण्याने विद्यारी कथा समाधान चित्त सर्व काळ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ शिक सुलाभ संता संगे.
तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष आला बसंता संगे विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. आता ही झालेली सेवा सगळ्याच्या चरणी, तुमच्या सगळ्याच्या आलेल्या चरणी साष्टांग नमस्कार दंडवट. ही भोळी भाळी सेवा भगवंताच्या दत्तप्रभूच्या चरणी अर्पण साष्टांग नमस्कार. आणि हे जर माझ्याकडून काही हुकतय चुकतय मी हुकल्या चुकल्याला माझा गुन्हा माफ करा. मी तुमच्या मुलासारखा लहान मुलासारखा आहे. तुम्ही माझ्या वडिलासारखे माझ्या आई बहिणीसारखे जी माझ्या आईसारखे. आणि आपण थोडं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक जय हनुमान पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री ज्ञानदेव का पंडित महाराज की ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ राम भक्त हनुमान महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव शिवानंद महादेव शांती शांती ओम शांती शांती. आता फराळीवाल्याला फराळीचं आणलेलं आहे आणि